संगती ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना। संत जना सवे भेटी, हरी जनान सवे भेटी, नहो अंग संगे तुटी, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना। तुका म्हणे जिने भले संत संघष्टने, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना। विठ्ठल सालाबाद प्रमाण संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 27व्या वर्षात पदार्पण करणारा सर्व ग्रामस्थांच्या, इथल्या सगळ्या संयोजक मंडळाच्या, ग्रामपंचायतीच्या सर्व तुम्हा मायबापांच्या सहकार्यानं होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्याचा आजचा जागृता दिवस आहे। उद्या काल आहे। आजच्या जागराची सेवा या संपूर्ण ग्रामस्थांनी माझ्यासारख्या पामराक सोपवली। पहिल्यांदा सर्व ग्रामस्थांचं, माता पिता बंधू भगिनींचं मनापासून हार्दिक ऋण व्यक्त करतो। माता पित्यानो, आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अंग श्री क्षेत्र देहू मधील सुप्रसिद्ध, सर्व विश्वात ज्यांची कीर्ती पसरलेली आहे, वैराग्याचे सम्राट, भागवत धर्माच्या कलशस्थानी शोभायमान असणारे तुम्हा सर्वांचं आराध्य दैवत, जगद्गुरु संत राजा छत्रपती शिवरायांचे आद्य गुरु, जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि तुमच्या माझ्या जीवनाला, किंबहुना मनुष्य जीवनाला संत समागमाची काय गरज आहे, किंबहुना संत समागम किती आवश्यक आहे, याची यथार्थ जाणीव करून देणारा, तुम्हाला आणि मला संत समागमाचं महत्व कळवून देणारा अत्यंत गोड असा अभंग माझ्या मायबापांनो आपल्या सेवेसाठी घेतला। विठ्ठल पांडुरंग करू प्रथम नामा, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा।
जैसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. अभंग माझे जगद्गुरु तुकोबारायांचा. अभंगाचा प्रतिपाद्य विषय आहे संत समागमाचं महत्व, संत समागमाची आवश्यकता, संत समागमाची गरज. कोणाला? तुम्हाला आणि मला. इतर योनीच्या ठाई माथा चरणावरी साष्टांग हे काही दंडवत. विषय चालला होता संत समागमाची गरज कोणाला. संत समागमाची गरज आहे फक्त आणि फक्त मनुष्य देहाला आलेल्या फक्त त्या जीवाला. हो, इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. शास्त्रानं 84 लक्ष योनी सांगितल्या, त्यातल्या मनुष्य योनी जर सोडली तर 83,99,999 योनी याला लायक नाहीत. राजांनो, नीट लक्षात घ्या, तुम्हाला आणि मला संत समागमाची गरज आहे. काय आणि कशासाठी आपण समजून घेणार आहोत. काय फायदा? संतांचा समागम व्हावा, संतांचं सानिध्य व्हावं, संतांची भेट व्हावी. काही कारण असेल ना? काही त्यातली 4-6 कारण तुमच्यापर्यंत सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला आणि मला संत समागमाची गरज का? तुम्ही या प्रदूषणापासून बरेच लांब आहात. फार भाग्यवान आहात माझ्या मायबापांना. पण आमच्या पुण्याकडचा जर परिसर पाहिला तर भयंकर भयंकर काय म्हणू त्याला, दूषित हवामान. सकाळी 10-11 वाजता गेलेला मुलगा घरी शुद्धीवर घरी येईल की नाही सांगता येत नाही. मी कोणाचं बोलतोय माहित आहे ना? कोणाचं बोलतोय? तुम्हाला सर्वसामान्य जीवाला बोलतोय. कितीही इस्टेट असली, कितीही संपत्ती असली तरी सुद्धा तुमच्या माझ्या लेकरांच्यावर चांगले संस्कार घडवायचे असतील तर संताविना प्राप्ती नाही, 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 संताविना प्राप्ती नाही.
लिंबावरी गेला कडू का झाला? संगतीमुळे तुमच्या माझ्या या जीवाला, या मनुष्य देहाला संत समागमाची का गरज आहे याची एक 4-5 कारण सांगणार आहे. काय लाभ होतो या जीवाला संत संगतीचे, काय सांगू पहाटे 4 वाजेपर्यंत जरी चाललो ना आपण तरी सुद्धा कार्यक्रम संपेल असं वाटत नाही. माझे हे 2 मृदुंगमणी आणि हे सर्व गायक यांच्यासाठी आपण एकदम जोरदार टाळ्या वाजवा. माझं 75% कीर्तन तुम्हीच करणार आहात. हे 2 वादक आणि ही सगळी मंडळ. मी निमित्ताचा धनी आहे, बस संपला विषय. आपण संत समागमाचे फायदे पाहणार आहोत. या जीवाला काय फायदा? संतांच्या संगतीमध्ये गेलो, संतांचा समागम, सद्गुरूंची प्राप्ती, त्या अनादिकालच्या तत्वज्ञानाची, त्या नामाची प्राप्ती झाली तर काय फायदा? पहिला लाभ राजांनो, एक 4-5 लाभ घेऊ. आपल्याला पहिल्या चरणाकडे यायचं आहे. पहिला लाभ आहे उदळले भाग्य आता, संतांची कृपा झाली, संतांची भेट झाली, अनादिकालच्या तत्वज्ञानाची प्राप्ती झाली. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वाजली. तुमच्या माझ्या जीवनातली चिंता संपली राजांनो. कोणती चिंता? नित्य उठून या. हो, जन्म मरणाची व्याधी चिंता संपली राजांनो. पहिला लाभ उजळले भाग्यात, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. इथं तुटलंय बरं, इथं तुटलंय. या मातांच्या कुशीमध्ये होतो आपण. या मातांच्या कुशीमध्ये असताना 9 महिने 9 दिवस या माऊलीनं तुमच्या माझ्यासाठी त्रास घेतला. ही माऊली 9 महिने 9 दिवस गरोदर असणारी माऊली आणि त्या माऊलीच्या कुशीत असणारा तुमचा माझा हा जीव, हे दोघेही त्या भगवंताची आराधना करत होते, भगवंताची प्रार्थना करत होते. हे भगवंता, ती माई म्हणत होती, हे भगवंता मला या गर्भ यातनेतून सोडव. आणि तुमचा माझा जीव म्हणत होता, हे देवा या नरक यातनेतून सोडव. माझ्या राजानं त्या भगवंतानं कृपा केली, त्या माईलाही सुखरूप सोडवलं आणि तुम्हालाही मला सुखरूप सोडवलं. देवा काय घरी उपकार एक वेळ
कोणी वचन दिलं? या जीवानं वचन दिलं, दिले गर्भात वचन, दिले गर्भात वचन, करीन तुझ्याच भजन. कोणाचं? कोणाचं? अरे ज्याने या जन्माला घातलं राजानो, त्या मातेला आणि तुम्हाला मला सुखरूप सोडवलं, त्याचं भजन करायचंय. आणि ते भजन ज्या वेळेला आईच्या कुशीत होतो ना, तोपर्यंत चांगलं चाललेलं होतं. आईच्या कुशीतून बाहेर आला, गाईनं नळ खांडला आणि देवाचा आणि आपला संबंध सुटला. माझ्या राजानो, हे तुटलेलं माझे संत मायबाप सांगतात, हात जोडला, मूळ बंद जोडला. कोणी? कोणी जोडला? माझ्या साधू संतांनी जोडला. पहिला लाभ. शंका येत असेल, माझ्या जगद्गुरु मुकुंबारायणा जाऊन विचारा. उदरले भाग्यात अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. दुसरा लाभ. पहिला आपला सांगितला, हा मूळ बंद जोडला, पद्मनाभ जोडला राजांनो. दुसरा लाभ, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन, धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाले कोणाची कृपा झाली? संतांची कृपा झाली. संतांचं दर्शन झालं. तुमच्या माझ्या जीवनातलं पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. तुमच्या माझ्या जीवनातलं पाप संपलं राजांनो. हो, मी छाती ठोकपणाने सांगतो, ज्या वेळेला संतांची कृपा होईल, अनादिकालच्या तत्वज्ञानाची कृपा होईल, ते ज्ञान तुम्हाला ज्यावेळेला प्राप्त होईल, त्यावेळेला तुमच्या जीवनातलं पाप संपलं. त्रिविध तापांची झाली बोलवण. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. हे तीनही ताप संपले. तुमच्या माझ्या जीवनातलं ताप संपलं, पाप संपलं. पाप ताप दैन्य जाय उठावून, धन्यवाद. मला एवढा आनंद आहे, काय सांगावं खरं. हे सगळे रत्न मंडळी येतात, एकाकडे एक. इथले बघ, इथं राहणारी, तो उभं राहणारी मंडळी आहे सगळी. कीर्तनकार मंडळी आहेत. मी तुमचा एक विद्यार्थी आहे, मला सांभाळून घ्या. मी दुसरा लाभ सांगतो तो, तुमच्या माझ्या जीवनातलं पाप संपलं, ताप संपलं, दैन्य संपलं. हो,
झाली पापा तापा तुटी धन्य गेले उठा उठी. हो तुमच्या माझ्यासारखे श्रीमंत, हो तुमच्या माझ्यासारखे श्रीमंत नामधारक या विश्वात नाही. माझे बाबा सांगायचे टाटा बिर्ला सुद्धा भेड्या कापरी जातील. हो पण ज्याला ते तत्व कळालं, ज्याला ते नाम समजलं, ज्याला सद्गुरूंची कृपा झाली त्यानं तिसऱ्या लाभावर मात केली. धन्य दीन संत दर्शनाला संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला. मद वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण द्याचे. ज्याच्यावर सद्गुरूची कृपा झाली, ज्याला ज्ञानाधिकारीच्या तत्वज्ञानाची नामाची प्राप्ती झाली, माझ्या राजांनो त्याचं जन्म मरण संपलं. किती वेळा जन्माया राजांनो. मी तिसरा लाभ सांगितला त्याच्यावर हो सद्गुरूची कृपा झाली, त्याचं जन्म मरण संपलं. थोडक्यात विवेचन करतो. जन्म आणि मरण कोणाला? या नाशिवंत देहाला इथंच तयार झालाय. पंचमहाभूतांचा हा देह इथंच तयार झालेला आहे, इथंच संपणार आहे. पण तुम्ही ते नाही. तुम्ही कोण आहात? मी वासुदेव तत्वता. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? भगवंताचे अंश आहात. लक्षात ठेवा राजा. तुम्ही नावारूपाला हो नावारूपाला माणसं आहात. तुम्ही भगवंताचे अंश आहात आणि तुम्हाला मरण नाहीच. हो मरण आहे, नाश आहे तो या देहाचा आहे. नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावका. हे तुमचं स्वरूप आहे. मी तिसरा लाभ सांगितला. चौथा लाभ सांगतो राजांनो. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. कोणत्या तत्वानं? विश्वात्मक भाव सर्वत्र भगवंत आहे याची जाणीव देवा तयार होते. आगे
हा विश्वात्मक भाव संतांच्या समागमात, संतांच्या सहवासात, संतांची कृपा झाल्यावर आपल्या जवळ पूर्ण होतो. लक्षात. मी पुढचा लाभ सांगतोय. तुमची माझी दृष्टी ही चर्मदृष्टी आहे, पण संतांची जर कृपा झाली तर ती ज्ञान दृष्टी जागी होते. आणि हे सर्वत्र मायबाप. एवढंच नाही तर या चराचरामध्ये जेवढे म्हणून सजीव आहेत ते सगळे माझ्या भगवंताचे अंश आहेत. ही विश्वव्यापक दृष्टी संतांच्या प्रसादाने, संतांच्या कृपाने या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. तिसरा, चौथाला, पाचवाला. बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती. संतांच्या जवळ बसलं तर बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती. कळो आले कमळापती, कळो आले कमळापती. आपले कोणीच नव्हती, आपले कोणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला. कोणाचा? या जीवाचा. या जीवाचा निश्चय दृढ झाला का माझा परमात्म्याशिवाय नाही माझी बायको, नाही माझा बाप, नाही माझी आई, भाऊ बहीण सगळे नाही रे, नाही रे, नाही रे, नाही. नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही रे, नाही रे, नाही रे, नाही. नाही कुणाचे कोणी. Oh,
जाशी एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून तुमच्याकडं प्रमाण जरा कमी आहे महाराज आमच्याकडे लय उतार आहे आता हा ना भयंकर ऊत पुणे जिल्हा रक्षाबंधन बंद झालं भाऊ विजय बंद झाली तुमच्याकडे बरं आहे अजून कधीचा वारा इकडे जरा कमी आहे तव बहिणी म्हणे दाता तव बहिणी म्हणे दाता धंदा तोरी बहिणी म्हणे दादा नाही तर दादा नाही आणि बहिणी नाही जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी राजांनो पाचवा लाभ सहावा लाभ सांगतो ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 8 श्लोक 5 अंत कालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाची समत भावम याती नास्त्रय संशया अर्जुना जो माझा भक्त जो माझा नामधारक त्याला जेवढं आयुष्य मिळालेलं आहे तेवढ्या आयुष्यामध्ये त्यानं माझं नामस्मरण केलेलं असतं शेवटच्या क्षणी त्याची वाचा गेली त्याची दृष्टी गेली त्याला कानाने नाही ऐकायला आलं तरी सुद्धा त्या नामधारकाला त्या माझ्या भक्ताला माझ्या स्वरूपाला आणण्याची जबाबदारी ही माझी आहे त्याची नाही याच्यामध्ये केसाच्या टोका इतका सुद्धा संशय बाळगू नको राजांनो राजांनो माझ्या माता पित्यांनो तुम्हाला आणि मला त्या स्थितीला पोहोचायचं आहे कैसी दशा याच्यासाठी सांगितले हो तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धार व्हावा यासाठी कोणाच्या संगतीत राहावं अभंगाचं पहिलं चरण
देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती कोणाची? ज्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्या चित्तामध्ये हो देवाचं वास्तव्य आहे त्यांची संगत घडावी. कोण म्हणते? ज्यांचा अभंग आहे. माझे जगद्गुरु संत तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात ज्यांच्या चित्तामध्ये ज्यांच्या अंतःकरणामध्ये सतत भगवंताचं हो चिंतन चालू आहे अशांच्या संगतीमध्ये हो मला वास करू दे. मागणी मागितली बरं. मागणी मागणारे जगद्गुरु तुकोबाराय मागणी मागतात ते माझ्या या विश्वाच्या चालकाकडं ब्रह्मांड नायक पंढरी परमात्मा पांडुरंगाकडं आणि मागणी मागतात ते तुमच्या माझ्यासाठी हो जीवाची मागणी आणि संतांची मागणी फरक आहे. जीवाची मागणी आहे वाढावे संतान आणि ग्रही व्हावे धनधान्य. पण माझ्या साधू संतांची मागणी आहे खावया न वाढो संतान परी नारायण कृपा कर. राजानो तुमच्या सगळ्यांसाठी माझ्यासाठी माझ्या साधू संतांनी मागणी मागितली. परमात्मा हे दान देवा देवा दान देवा 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 माझी मागणी आहे. कोणतं दान दे तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जडी. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती अशांच्या संगतीमध्ये मला राहू दे. नीट लक्षात घ्या राजांनो माझ्या साधू संतांची मागणी आहे बरं. साधू संत संतांच्या संगतीमध्ये वास करण्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करतात. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. जीवाची आवड आणि संतांची आवड फरक आहे. माझ्या साधू संतांची आवड संत ज्ञानोबा सांगतात मला हो हे माझ्या जीविती माझ्या जीविती
पहिले माऊली ज्ञानोबरायांचं माग. माझे संत नामदेवराय सांगतात, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे एकी घरो मग जन्मो जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे. राजानो, संतांची मागणी ही तुमच्या माझ्या दृष्टीनं, तुमच्या माझ्या जीवाच्या दृष्टीनं उद्धाराची आहे. आणि तुमची माझी मागणी ही अधोगतीला जाणारी आहे. जीवाची मागणी अधोगतीला जाणारी आहे आणि संतांची मागणी ही सद्गतीकडे वाटचाल करणारी आहे. लक्षात ठेवा. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, वासनेच्या संगे नको जाऊ मना. हा तुम्हाला मला बर का, हा संदेश तुम्हाला आणि मला आहे. साधू संतांची वासना सांगतो. पापाची वासना नको जाऊ डोळा. त्यांचा अभंग निरूपणाला घेतलाय ना. त्यांची आवड आहे, त्यांचे विचार ऐका. पापाची वासना नको जाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बरात मी, त्याहुनी आंधळा बरात मी. पापाची वासना नको जाऊ डोळा, निंदेचे श्रवण नको माझी कानी, निंदेचे श्रवण नको माझी कानी. बहिरा करुणी ठेवी देवा, बहिरा करुणी ठेवी देवा. पापाची वासना नको जाऊ डोळा. अपवित्र वाणी नको माझे मुखा, अपवित्र वाणी नको माझी मुखा. त्याहुनी मुखा बरात मी, त्याहुनी मुखा बरात मी. पापाची वासना नको जाऊ डोळा. तुका म्हणे मग अवघ्याचा कंटाळा आणि तू एक गोपाळ आवडत. ही संतांची आवड सांगितली बरं, संतांची आवड सांगितली. हो, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना, देवा माझी जर वासना पुरवायची असेल तुला तर एक दे. काय? हो, तुझा विसर पडू देऊ नकोस. हा, तो विसर पडू न देण्याची जबाबदारी भगवंता. तुझ्या भक्ती विना माय, तुझ्या भक्ती विना माय.
तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोनिया बाई भवहा तारी दातारा भगवंता हो तुझीच भक्ती या देहाकडून या पंच ज्ञानेंद्रियाकडून आणि पंच कर्मेंद्रियाकडून घडू दे ही माझी वासना ही माझी आस आहे माझी इच्छा आहे राजा पहा हो हेची वावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास राजानो शेवटचा चान्स आहे बरं तुम्हाला आणि मला या सृष्टीवर जेवढे म्हणून मनुष्य जीवाला हो आलेले आहेत ना या सगळ्यांना शेवटचा चान्स आहे आणि या शेवटच्या चान्स मध्ये तुम्हाला आणि मला फार महत्वाच्या स्टेशनवर आहोत आपण आता जेवढे म्हणून मनुष्य एवढे आहेत अतिशय महत्वाच्या स्टेशनवर आहोत या स्टेशनवरून हो तुम्ही आणि मी जे कर्म कराल राजांनो त्या कर्माच्या अनुषंगानं तुम्हाला पुढची गती प्राप्त होणार आहे कर्म जर वाईट घडलं हो अधोगती बरं कर्म चांगलं घडलं सद्गती आहे आणि कर्म सद्गती म्हणजे चांगलं कर्म करता करता जर भगवंताचं नामस्मरण घडलं तर मोक्षाचा मार्ग आहे राजानो आपण ठरवायचं बरं अधोगतीला जायचं सद्गतीला जायचं का मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची राजानो फार तळमळीनं माझे मायबाप सांगतात विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे पावावया तुका म्हणे पावावया पहिलं बार तुका म्हणे पावावया नाम मंत्र सार भाविकासी नाम मंत्र सार भाविकासी नारायण नामे नुसतं नारायण नारायण म्हणून जमणार नाही नारायण नामे हो जीवन मुक्त नारायण नामे माझ्या राजानो साधू संतांनी तळमळून सांगितलं हाका मारून सांगितलं ओळून सांगितलं खरंच पाठ आहे 4 वाजतील बरं नव्हतं माफ करा मला खरंच 4 वाजतील आज काय अशी जुगलबंदी जमली सगळी मला काय म्हणजे नाही नाही माझा बी हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी राजांनो आपण तिसऱ्या चरणाकडे चाललेलो आहोत 11:15 झाले बाबा काय करू नाहीला आहे असो मी चॅलेंजवर बोलतोय बरं वडाची साल पिंपळाला नाही संतांचा समागम संतांची संगती अनाधिकारित्या तत्वज्ञानाची प्राप्ती जर झाली तर
अरे किती वाईट वळणात असू द्या, कालपर्यंत म्हणतो मी, कालपर्यंत मध्य प्रार्थन करणारा असला तरी सुद्धा होका दुराचारी, विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. अभंगाचं तिसरं चरण. हरी तिसरं चरण. हरी जनांसवे भेटी, संत जनासवे भेटी, न हो अंग संगे तुटी, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. या चरणावर एक सहज आठवला म्हणून दृष्टांत सांगतो. बंगाल प्रांतामध्ये गौरांग प्रभू नावाचे स्वामी राहत होते.